नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा मनापासून तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आजच्या ब्लॉगमध्ये उन्हाळ्याच्या पदार्थांपैकी खारोड्या ह्या प्रत्येकांना खूप आवडतात, पण करायच्या कशा त्या इतक्या माहिती नसतात। तर खारोड्या करताना खूप कमी साहित्य लागतं आणि इझिली ते म्हणजे कडक उन्हाची अजिबात ह्यासाठी आवश्यकता नसते। तर ह्या ज्या रेशनचे तांदूळ आहेत ते वापरून खारोड्या कशा करायच्या हे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जर पापडाची मशीन असेल तर आपले पापड जे आहे ते पटापट होतात। तर असेल तर आपण ती मशीन यूज करू शकतो। त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे प्लास्टिकचे 2 कट करून घ्यायचे आहेत सर्कल आकाराचे। तर इथं मी करून घेतले आहेत आणि एकीकडं असं 1 किलो पीठ घेतलं आहे जे आपण ऑलरेडी दळून आणलं होतं। तर आणि एकीकडे अशा प्रकारे सुकलेल्या मिरच्या आहेत ते वाटून ठेवायचे आहे। तर अशा प्रकारे 1 किलो पिठाला 1 लिटर पाणी आपल्याला यूज करायचं आहे। पातेल्यात पाणी उकळतं ठेवलं आहे, त्यामध्ये पापडखार 1 चमचा, जिरं, चवीनुसार मीठ आणि ते मस्त असं उकळल्याच्या नंतर त्यामध्ये आपण जे मिरची पूड केली होती ती आपण अशी टाकली आहे आणि त्याच उकळीमध्ये थोडं असं करून पीठ सोडून द्यायचं आहे। तर मीठ, जिरं ते आपल्याला आदनामध्येच टाकायचं आहे, म्हणजे उकळत्या पाण्यामध्येच। त्यानंतर आपल्याला थोडं असं करून पीठ त्या उकळत्या पाण्यामध्ये सोडायचं आहे। गॅसची जी फ्लेम आहे ती चालूच आहे खाली। तर तुम्ही पाहू शकता जे पीठ आहे ते थोडं करून असं त्या पातेल्यात टाकलं आहे। तरीसुद्धा आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्याला जे पीठ आहे पापडाचं त्याच्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे, म्हणजे त्याचे जे गोळे आहेत ते बनू शकत नाही, आपल्याला एक्स्ट्राचं पाणी लागतं आहे, तर बाजूला थोडंसं गरम पाणी आपल्याला ठेवायचं आहे। कधी पाणी कमी जास्त पडूही शकतं, त्यामुळं एक्स्ट्राचं जे बाजूला आम्ही थोडंसं गरम पाणी करून ठेवलं आहे। तर वरचं पीठ जे आहे ते पाण्याच्या वरती अलगद असं पसरून द्यायचं आहे आणि पातेल्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे। तर पाहू शकता तुम्ही पातेल्यावरती अशा प्रकारे झाकण ठेवलं आहे। त्यानंतर 8 मिनिटांनी आपण त्याच्यावरती थोडंसं तेल सोडलं आहे। तेल सोडल्याच्या नंतर लाटण्याच्या सहाय्यानेच आपल्याला त्याच्यामध्ये अजिबात गुठल्या होऊन द्यायच्या नाही आहेत। तर समान असं जे पीठ आहे ते होण्यासाठी आपल्याला लाटण्याच्या सहाय्याने असं ढवळून घ्यायचं आहे। तर जसं कुरड्या करताना जे पीठ आपण हटून घेतो तसंच खारोड्यांचं पीठ आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे पातेल्यामध्येच लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला ते जे पीठ आहे त्याच्या गुठल्या अशा पूर्ण फोडून काढायचे। पाहू शकता तुम्ही पूर्ण जे पिठाचा कलर आहे तो आपल्याला एकदम असं बदललेला दिसतो आहे, पिवळसर। आणि थोडंसं पाणी लागत होतं आम्हाला, म्हणून गरमच पाणी आम्ही यूज केलं आहे। तर ही ट्रिक जी आहे तुम्ही नक्कीच वापरा, म्हणजे गरम पाणी जे आहे ते एक्स्ट्राचं करून ठेवत जा, कारण की थंड पाणी टाकल्याने पापड आपले तुटू शकतात। तर पाहू शकता तुम्ही मम्मी ते पीठ जे आहे ते लाटण्याच्या सहाय्याने पूर्ण अशी एकजीव करते आहे। तर जे पीठ आहे ते डायरेक्ट टाकून त्यावरती झाकण ठेवून नाही द्यायचं, कारण की नंतर मग त्या गुठल्या पूर्ण फोडायला त्रास होतो किंवा त्या एकजीव पीठ असं होत नाही, त्याचे गोळे जे आहे ते बनत नाही। तर थोडीशी मेहनत ह्यासाठी घ्यावी लागते। पीठ आपलं चांगलं शिजून दिलं तर पापड जे आहे ते अजिबात तुटत नाही, म्हणजेच आपली उकड जी आहे ती एकदम परफेक्ट होते। तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा लाटण्याच्या सहाय्याने ते ज्या गुठल्या आहेत त्या पूर्ण अशा फोडायच्या आहेत। त्यासाठी जे पातेलं आहे ते गरम असतं, त्यामुळे एखाद्या कॉटनच्या कपड्यानेच पातेलं घट्ट असं पकडायचं आहे। तर हे वाळवण्याचे पदार्थ करताना तुम्हीसुद्धा घरातल्या सगळ्यांचा सहभाग घ्या। तर अशा प्रकारे मिस्टरांची ह्यामध्ये आम्ही हेल्प घेतली, म्हणजे त्यांनीच मदत केली। तर अशा प्रकारे कमी वेळामध्ये आपले हे पदार्थ जे आहे ते पटकन असे होतात। तर आम्हाला जसं पाणी हवं आहे पिठासाठी, तर आम्ही थोडं ते जे बाजूला पाणी गरम करून ठेवलं होतं ते वापरतो आहे। थोडं करूनच ते पाणी आपण वापरू शकतो। त्यानंतर अजूनसुद्धा पीठ वाटत नव्हतं की शिजलं आहे, म्हणून हातात घेऊन त्याचे गोळे बनवून पाहायचे शिजलं की नाही। तर ते शिजलं नाही असं समजायचं, म्हणजे गोळे जर मस्त बनले आपले तर समजायचं शिजलं।
तर अजूनसुद्धा त्याला उकडीची गरज होती आणि थोडंसं पाणी टाकून अजूनसुद्धा आम्ही ते शिजून देत आहोत. तर पातेल्याच्या खाली आम्ही इथं जाडबुडाचा तवा ठेवला आहे, कारण पिठाची उकड आहे ती करपावी नाही म्हणून. तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. जर अशा प्रकारे जर वाळवण्याचे पदार्थ करते आणि पटकन जर समजा खालचा जो बेस आहे तो करपत असेल तर खाली आपण जाडबुडाचा तवा वगैरे ठेवू शकतो आणि बारीक गॅस करून ठेवायची, कारण जी उकड आहे ती गरमच आपली राहावी म्हणून. तर अशा प्रकारे जे साचा भेटतो ह्या पापडाचं एक, तर अशा प्रकारे साच्याचा वापर करून आम्ही मस्त अशा खारोड्या तयार करतो आहे. तर यासाठी 2 अशा प्लॅस्टिकच्या आपल्याला सर्कल कट करून घ्यायचे आहेत आणि तेलाचा हात लावून मस्त गोळे करून घेतो आहे आम्ही इथं. आणि पाहताय तुम्ही मस्त असे प्रेस केल्याच्या नंतर जो साचा आहे त्याच्यामधनं पापड आपले तयार होतात. तर कोणाला एकदम पातळ पापड हवे असेल तर थोडा तो प्रेस जास्त करायचा, जी मशीन आहे ती. आणि जर आपल्याला मिडियम आकाराचे जे पापड हवे असेल तर थोडासा प्रेस करायचा. तर अशा प्रकारे आपले असे मस्तपैकी खारोडं तयार होतात ते. आणि जे खारोडं आहेत ते केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मिरची पूड जी आहे, म्हणजे जी भरड होती मिरचीची ती बघा अशा प्रकारे दिसते, जिरं दिसतं ते. आणि पापडाचा कलर जो आहे तो पिवळा येण्याचं कारण काय आहे, तर त्याच्यामध्ये पापड खार जो आहे तो टाकल्याने त्याचा कलर जो आहे तो पिवळा येतो. आणि तुम्ही शक्यतो पाहता की जे खिचे किंवा खारोडे आहेत त्याचा कलर जो आहे तो पिवळट असतो. काही ठिकाणी म्हणजे पांढरे पण करतात, पण ते चवीला वगैरे एवढे चांगले लागत नाही. तर ह्या ज्या खारोड्यांचं पीठ आहे त्याची उकड आहे ती एकदमच आपण प्लेटीमध्ये काढून त्याचे गोळे बनवून ठेवायचे नाही, तर थोडी थोडी करून प्लेटीमध्ये काढून त्याचे गोळे बनवून आपल्याला हे पापड जे आहे ते तयार करायचे आहेत. त्यामुळं पापडाचं म्हणजे पापड आपले तुटत नाही, व्यवस्थित होतात. तर पाहू शकता तुम्ही गरम गरमच अशी उकड प्लेटीत थोडी थोडी करून आम्ही घेतली आहे आणि ती मस्त अशी मळून तेलाचा हात वगैरे लावून त्याचे पापड आम्ही तयार करायला घेत आहोत. तर हे जे पापड आहे ना मैत्रिणींनो, फॅनच्या हवेखाली मस्त असे वाळून जातात, म्हणजेच ह्याला उन्हाची गरज अजिबात लागत नाही. तरीसुद्धा फॅनच्या हवेखाली वाळल्याच्या नंतर आपण 1 तास ऊन आपण देऊ शकतो ह्याला, उन्हाखाली आपण दाखवू शकतो. तर मस्तपैकी पापड आपले वाळल्याच्या नंतर मी तुम्हाला इथं तळून दाखवत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला वाळल्याच्या नंतर बारीक असे पापड तयार झालेले दिसतात, पण तळल्याच्या नंतर त्याचाच आकार जो आहे तो दुप्पट असा तयार होतो. तर पाहू शकता आता तुम्ही मी हे गरम तेलामध्ये टाकत आहे. त्यानंतर जो पापड आहे त्याचा आकार जो आहे दुप्पट असा फुगतो. मैत्रिणींनो, आशा करते तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर अशाच प्रकारे नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.